यवतमाळ पोलिसांची मोठी धडक कारवाई। पांढरकवडा पोलिसातील दरोडा आणि लूटमार करणाऱ्यांचा छडा। पुण्यातील 3 आरोपींना अटक, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त। पांढरकवडा तालुक्यातील मोहोदा येथील सराफा दुकानावर टाकलेला 97,50,000चा दरोडा आणि मोहोदा मेटीखेडा मार्गावरील लूटमारीच्या 2 गंभीर गुन्ह्याचा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा आणि पांढरकवडा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने यशस्वी छडा लावला आहे। या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील 3 अट्टल दरोडेखोरांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून 60,10,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल रघु कुमार राहणार चाकण जिल्हा पुणे, सौऋषी उर्फ सौरसिंग राजकुमार राठोड राहणार शिक्रापूर जिल्हा पुणे, अभिमन्यू अलसिंग राठोड राहणार डाळिंब जिल्हा पुणे यांचा समावेश आहे। मोहोदा येथील रहिवासी राजेंद्र श्रीमल वर्मा वय वर्ष 61 यांच्या राजेंद्र ज्वेलर्स या दुकानात 15 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 97,50,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। तत्पूर्वी 14 जुलै रोजी मोहोदा मेटीखेडा मार्गावर रवींद्र मंगल कांबळे यांना 7 जणांच्या टोळ्याने अडकवून मारहाण केली होती आणि त्यांच्याकडील रोख रकमेसह 44,300 रुपयांचा ऐवज लुटला होता। तांत्रिक तपासातून लागलेल्या दरोड्याचा एका पाठोपाठ घडलेल्या या 2 गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची 7 विशेष पथके तयार केली। तांत्रिक विश्लेषणादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले 4 चाकी वाहन पुणे जिल्ह्यातील असल्याचे उघडकीस आले। त्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला विशाल कुंभार याला ताब्यात घेतले। त्यांच्या सखोल चौकशीतून सौऋषी राठोड व अभिमन्यू राठोड या दोघांना अटक करण्यात आली। कडक चौकशी दरम्यान तिन्ही आरोपींनी मोहोदा येथील सराफा दुकानातील दरोडा आणि रस्ता लुटमारीच्या 2 गुन्ह्यांची कबुली दिली। आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी असा एकूण 60,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, पांढरकवड्याचे पोलीस निरीक्षक लहू तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास पथकात यशोधरा मुनेश्वर, संतोष मनवर, दत्ता पेंडकर, धीरज बांडे, धनराज हाके, सागर इंगळे, शिवशंकर कायंदे, अमोल राठोड, नितीन सुशीर, शरद लोहकर यांच्यासह एलसीबी, सायबर सेल, पांढरकवडा, शिरपूर आणि उमरखेड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।